नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण इंग्लिश मीडियम सिविक्स याचा लेसन फर्स्ट बघतो आहे, अवर सोशल लाईफ. आणि मित्रांनो, याचा पार्ट 1 बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला लेसनला स्टार्ट करूया. लेसनचा एक्सप्लेनेशन आहे अवर सोशल लाईफ पार्ट 1. इथे आपण अवर सोशल लाईफ मध्ये नेमकं शिकणार तरी काय आहे. सोशल लाईफ म्हणजे काय, आपला समाज. आता समाज म्हणजे असतो तरी काय आणि त्याचा अर्थ काय आहे, त्याची गरज काय आहे, तो तयार कसा झाला, ह्या सगळ्या वेगवेगळ्या डिफरंट कॉन्सेप्ट आपण या लेसन मध्ये शिकणार आहोत. मग याचे आपण या कॉन्सेप्ट शिकण्यासाठी या लेसनला 4 पॉइंट्स मध्ये डिवाइड करणार आहोत. फर्स्ट आहे सोसायटी, त्याचं मिनिंग आणि नीड का होती. मग त्याचं इन्स्टिट्यूशन अँड देअर फंक्शन्स, त्यांचे काम कसे काय करतात. मग सोशल डायव्हर्सिटी म्हणजे त्याच्यामध्ये विविधता कशी आहे, समाजामध्ये आपल्याला वेगवेगळी विविधता कशी दिसते आणि समाजामध्ये तर आहेच आणि सांस्कृतिक विविधता सुद्धा आपल्याला दिसून येते. ह्या सगळ्या पॉइंट्स आपण या लेसन मध्ये करणार आहोत. तर चला, काय दिलेलं आहे फर्स्ट पॉइंट मिनिंग अँड नीड मध्ये. काय दिलेलं आहे इथे, यू हॅव प्रिव्हियसली लर्न हाऊ ह्युमन इव्हॉल्युशन टूक प्लेस. Today, our social life has taken a shape through thousands of years of social evolution. Humans have transition from a nomadic existence to settled a social life. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मानवाचा विकास कसा झाला. सुरुवातीला मानव हा भटक्या अवस्थेमध्ये होता. तो अन्नाच्या शोधासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नोमॅडिक म्हणजेच तो भटकंती करत राहिला आणि नंतर त्याला तो कसा स्थिर झाला हे सगळं आपण इतिहासामध्ये शिकलेलंच आहोत, बरोबर. मग आता इथे काय जर दिलेलं आहे, मिनिंग अँड नीड. सोसायटी इज नॉट मिअरली अ कलेक्शन ऑफ पीपल, रादर इट इज अ system of relationship existing among the individuals living within it. म्हणजे समाज म्हणजे काय, म्हणजे खूप सारे लोक एकत्र येऊन राहिले, त्यांची गर्दी झाली म्हणजे समाज आहे का? नाही, त्याला आपण समाज नाही म्हणणार. मग त्यांना त्यांच्यामध्ये अशा सिस्टीम आहे की त्यांच्यामध्ये रिलेशनशिप, त्यांच्यामध्ये काहीतरी नातं तयार होतं आणि त्याच्यामुळे स्वतःचं काहीतरी अस्तित्व तयार होतं. त्यालाच आपण काय म्हणतो, समाज, सोसायटी असं म्हणतो. Society encompasses every individual, including the elderly, adult, youth and young children. मग आता समाजामध्ये कोणत्या व्यक्ती येतात, सगळ्याच प्रकारच्या व्यक्ती येतात त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये काय आहे, मोठ्या व्यक्ती, प्रौढ येतात, मग यंग जनरेशन येते, लहान मुलं येतात. या सगळ्यांचा समावेश कुठे होतो, समाजामध्ये होतो, सोसायटीमध्ये होतो, बरोबर. मग इथे काय, व्हाय डिड ह्युमन फील द नीड ऑफ सोसायटी. मग मानवाला समाजाची गरज का बरं भासली असेल. कारण की सुरुवातीला आपण बघितलेलं आहे की नोमॅडिक स्टेजमध्ये लॅक स्टेबिलिटी अँड सिक्युरिटी, म्हणजे त्यांना असं स्टेबिलिटी, स्थिरता नव्हती. त्यांना भटकंती करावं लागत होती अन्नाच्या शोधामध्ये. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते फिरत राहिले. मग त्यांना कधी अन्नाच्या शोधासाठी, कधी बघा इथे पिक्चरवरून तुम्हाला लक्षात येतं, हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांना फिरावं लागत होतं. मग ते एकत्र का आले, ते केम टुगेदर टू फुलफिल देअर फिजिकल अँड इमोशनल नीड. मग आता हे सगळे लोक एकत्र का आले, कारण की त्यांची जी फिजिकल आणि इमोशनल म्हणजेच काय, मानसिक आणि शारीरिक ज्या गरजा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी लोक एकत्र येऊन राहायला लागले. मग by acting collectively they began to combat adverse natural condition and more effectively. मग सुरुवातीला काय करायचा की माणूस विभक्त म्हणजे वेगवेगळा राहायचा, एकटा राहायचा, बरोबर. मग एकटाच अन्न शोधत होता, एकटाच भटकंती करत राहिला, एकटाच घराचं शेल्टर शोधत होता, एकटाच हिंस्र प्राण्यापासून संरक्षण करत होता. मग त्याला लक्षात आलं की आपण एकटं करतो आहे म्हणजे आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. जर आपण सगळे लोक एकत्र येऊन राहिलो, मग सगळ्यांनी आपली कामाची वाटणी करून घेतली, सगळ्यांनी आपले काम वाटून घेतले. एका ग्रुपने अन्न शोधायचं, एकाने निवारा शोधायचं, एकाने प्राण्यांपासून संरक्षण करायचं. हेच जर काम आपण मिळून केलं तर मग आपल्याला त्यामुळे काय होणार, आपलं काम तर सोपंही होईल आणि आपल्याला काय होणार, स्थिरता मिळेल, आपल्याला एक काहीतरी शेल्टर मिळेल. म्हणून मग त्यांनी काय केलं, दे रिअलाइज दॅट
If everyone in a group contributed their effort, they would become easier for all. And these mark the beginning of formation of human society. आणि हे तेव्हा त्यांना लक्षात आलं की नाही, आपण वेगवेगळे कामं नाही करू शकत, वेगवेगळे लोक नाही राहू शकत. आपल्याला एकत्रच मिळून काम केलं तर हे काम सोपं आणि पटकन होणार आहे. म्हणून मग त्यांनी विचार केला की का नाही आपण सगळे मिळून सोसायटी. म्हणून मग तेव्हापासून लोक एकत्र ग्रुपनी राहायला लागले आणि तेव्हापासूनच सोसायटीचा स्टार्ट झाला. सोसायटीचं म्हणजे सुरुवात झाली आपण असं म्हणू शकतो. समाजाची सुरुवात झाली असं म्हणू शकतो. मग काय दिलेला आहे? ह्युमन सोशियाबिलिटी म्हणजे समाजशीलता. याला काय म्हणतात? समाजशीलता. मग आता मानवाला समाजाची गरज का भासायला लागली? का बरं त्यांना समाजात राहावं असं वाटावं लागलं? बघा, बाय नेचर ह्युमन आर सोशल बीइंग्स हू फाइंड जॉय इन बीइंग पार्ट ऑफ कम्युनिटी. म्हणजेच त्याला एकटं राहायला नाही आवडत, त्याला ग्रुपमध्ये सगळ्यांसोबत राहायला आवडते. बघा, आता तुम्ही विचार करा, जर आपल्याला पिकनिकला वगैरे जायचं आहे आणि तुम्ही म्हटलं की एकटाच आपण फिरून येणार, मजा येईल का तुम्हाला? नाही येणार. आपण नेहमी ग्रुपनी प्लॅन करतो, ग्रुपनी जातो, तेव्हाच आपण एन्जॉय करू शकतो, बरोबर? तसाच मानव हा काय आहे? सोशल आहे. त्याला ग्रुपनी राहायला, त्यांना सगळ्यांसोबत कम्युनिटी सोबत राहायला आवडतं. वी ऑल एन्जॉय लिव्हिंग इच अदर्स कंपनी. आपल्याला एक दुसऱ्याची साथ सगळ्यांना आवडते. आपल्याला नाही का आपल्या वयस्क मित्रांबरोबर, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर राहायला आवडतं. मग आपण काय करतो? वी नॉट लिव्ह इन सोसायटी solely for the sake of security or the safety their physical and mental needs. Rather they live in society to ensure their holistic development. म्हणजे फक्त काही आपल्या गरज आहे म्हणून आपण समाजात राहतो का? नाही. आपल्याला गरज आहे म्हणून नाही, तर आपलं काय होते? होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे त्याच्यामुळे सर्वांगीण विचार होतो. आपण कसं आहे की ह्युमन बिईंग कसं आहे की जेव्हा आपल्याला खूप आनंद झाला ना, तर आपल्याला तो कोणाला तरी सांगावा असं वाटतो. आपण असं नाही करत की कोणाला शेअर नाही करत. असं होतं का की एखाद्या वेळेस तुम्हाला छान प्राइज मिळालं, काहीतरी छान गोष्ट झाली किंवा छान तुमच्या मित्रमैत्रिणींनी किंवा टीचरनी तुम्हाला प्रशंसा केली, तर ती गोष्ट तुम्हाला कोणाशी शेअर करावीशी वाटते, नाही का? म्हणजेच ह्युमन बिईंगची ही नीडच आहे, ही गरजच आहे की जेव्हा आनंद होतो, हॅपीनेस होते, तेव्हा तो आपल्याला कोणाला तरी सांगावासा वाटतो. When we experience sorrow, we desire for someone to understand and empathize with us. आणि जेव्हा आपल्याला दुःख होतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपलं दुःख हे दुसऱ्यांना सांगावं. म्हणजे आपलं दुःख, आपण काय म्हणतो, दुःख वाटल्याने कमी होते, नाही का? म्हणजेच आपण शेअर करतो. म्हणजे हॅपीनेस म्हणजे आनंद आणि दुःख या दोन्ही गोष्टी आपण शेअर करत असतो. When new ideas occur to us, we like to share them with our loved ones. It is those such emotional and intellectual exchanges that our sociability becomes evident. म्हणजेच काय आहे की हे जे शेअरिंग आहे, हे जे आपल्या समाजाबद्दल, आपल्याला आपल्या मित्रमैत्रिणींबद्दल हे जे वाटतं, त्यालाच काय म्हणतात आपण? सोशियाबिलिटी म्हणजे समाजशीलता असं म्हणतो. म्हणजे काय करतो आपण? याच्यामध्ये आपल्या भावनांची देवाणघेवाण करतो. आपले म्हणजे फक्त आपली गरज आहे म्हणून नाही राहत, तर आपण त्याच्यामध्ये शेअरिंग सुद्धा करत असतो. नवीन कन्सेप्ट आपली तयार झाली, ती कोणती? बरं का? इव्हॅल्युएशन ऑफ फॅमिली इन्स्टिट्यूशन म्हणजे कुटुंब संस्था कशी काय तयार झाली, ही कन्सेप्ट आपण इथे शिकणार आहोत. बघा, आता इथे सुरुवातीला काय दिलेलं आहे? इन द अर्ली स्टेजेस ऑफ human history, the concept of family was not clearly defined as it is today. Human lived nomadic life as people began to live together to seek protection from natural hazards. A sense of security emerged among them. आता बघा, सुरुवातीला जो नोमॅडिक पिरियड दिसतो, भटकंतीचा जो माणसाचा पिरियड दिसतो, त्यावेळेला कुटुंब ही संस्थाच नव्हती. कुटुंब ही कन्सेप्ट त्यावेळेला नव्हती. मग तो काय करायचा? बिगॅन टू लिव्ह टुगेदर. फक्त आपल्याला गरज आहे, आपल्याला सोयीस्कर आहे म्हणून तो सोबत राहायचा, बरोबर? मग तो सोबत का बरं राहायचा? नॅचरल हॅझार्ड्स येतात, जी नैसर्गिक आपत्ती येते, काही संकट येतात, मग त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळावं, आपलं संवर्धन व्हावं, आपल्याला स्टेबिलिटी, काहीतरी प्रोटेक्शन मिळावं, याच्यामुळे तो एकत्र राहायचा. म्हणजे कुटुंब ही कन्सेप्ट नव्हती, ती फक्त आपल्या गरजेपुरतं तो एकत्र राहायचा. पण मग तेव्हा जेव्हा त्याची गरज ही अन्नाची पूर्ण झाली, मग
आणि अन्नाची गरज कशी काय पूर्ण झाली? तो शेती करायला लागला. मग आता शेती करताना त्याला एका ठिकाणी स्थायिक व्हावं लागलं, कारण की अन्नाच्या भटकंतीसाठी तो जेव्हा शिकार करायचा तेव्हा त्याला फिरता येऊ लागलं. पण जेव्हा तो शेती करून स्टेबल लाईफ राहू लागला तेव्हा त्याला भटकंती करणं जमलं का? नाही. तेव्हा तो स्थिर राहू लागला, एका ठिकाणी राहू लागला. मग त्याच्यामुळेच त्याच्या जीवनामध्ये काय आली? स्टेबिलिटी आली, म्हणजे स्थिरता आली. म्हणजे तो आता भटकंती नव्हता करत. आता शेतीचा शोध लागला, अन्नाची गरज पूर्ण व्हायला लागली आणि आता तो स्टेबल व्हायला लागला. आणि तेव्हापासूनच काय झालं की फॅमिली सिस्टीम ही अस्तित्वात आली. तेव्हापासूनच म्हणजे म्हणजे आपलं फॅमिली, आपलं कुटुंब हे कसं तयार झालं, ही कन्सेप्ट इथे सांगितलेली आहे. आणि ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेली असेल अशी आशा आहे. मग आता इथे छोटीशी ऍक्टिव्हिटी दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही कोणत्या कामासाठी दुसऱ्यांवर डिपेंड राहता, हे तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. मग आता बघा, सिक्युरिटी असते, आपल्याला डिपेंड राहावं लागते, अन्नासाठी राहावं लागते, देन फायनान्शियली सुद्धा आपल्याला डिपेंड राहावं लागते, हेल्थसाठी, एज्युकेशनसाठी, लव्ह अफेक्शन, या सगळ्या गोष्टींसाठी आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहतो, बरोबर नाही का? आता इथे बघा, डिव्हिजन ऑफ लेबर इन सोसायटी, म्हणजे समाजामध्ये कामाची. आता आपल्याला लक्षात आलं की माणूस समाजामध्ये कुटुंब व्यवस्था कशी स्थापन झाली, शेतीमुळे एका ठिकाणी स्थायिक झाला आणि त्याच्यामुळे कुटुंब संस्था निर्माण झाली. पण आता हे कामाची विभागणी, डिवायडेशन कसं काय झालं कामाचं सोसायटीमध्ये? बघा, Rules and laws exist in society in accordance with the diverse customs and tradition. मग प्रत्येक समाजाने, प्रत्येक संस्कृतीने आपलं काय केलं, आपले नियम बांधले की आमच्या समाजामध्ये असं. मग व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट ग्रुप्स ऑफ इट्स ग्रुप, इट वॉज नॉट पॉसिबल फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल विदिन अ ग्रुप टू परफॉर्म एव्हरी सिंगल टास्क. मग आता प्रत्येकाने काय केलं, आपली विविध जी रूढी होता, वेगवेगळ्या परंपरा होत्या, त्यांच्यामुळे नवीन नवीन नियम तयार करायला गेले. मग प्रत्येकाला सगळी कामं करणं शक्य होतं का? नाही, प्रत्येकाला सगळं काम नव्हतं. सगळ्यांनाच घरं बांधणं शक्य, समजा निवारा पाहिजे आहे तर सगळेच जण घरं बांधतील हे पॉसिबल नव्हतं. सगळेच जण अन्न तयार करतील हे नव्हतं. सगळ्यांना प्रोटेक्शन म्हणजे शिकारीपासून संरक्षण देणं हे पॉसिबल नव्हतं. मग लोकांनी काय केलं की असे आपापले ग्रुप तयार केले आणि त्यांनी कामाची वाटणी करून घेतली. Consequently, the division of labor began with society, and it was through this process that society itself was formed. मग आता अशा प्रकारे प्रत्येकाने ठरवून घेतलं, नाही मी अन्न तयार करणार, मी प्रोटेक्शन करणार, मी प्राण्यांना मी घर तयार करणार. म्हणजे प्रत्येकाने असं ठरवून घेतलं की मी हे काम करणार. म्हणजे आता इथे कामाचे डिवायडेशन झालं, आता काम हे वाटलं गेलं आणि त्याच्याचमुळे काय झालं, सोसायटीमध्ये हे कामाची वाटणी अशी होत गेली. आणि त्याच्यामुळे काय झालं, रूल्स वेअर एस्टॅब्लिश टू एन्श्युअर द स्मूथ फंक्शनिंग ऑफ सोशल इंटरॅक्शन. मग आता त्याच्यामुळे कोणामध्ये वाद नाही व्हायला लागले, कोणामुळे भांडण नाही, कारण की प्रत्येकाची कामं तर ठरलेलीच होती. जो तो काम आपला प्रत्यक्ष व्यवस्थित आपले काम करायचा. मग आता त्याच्यातूनच देवाणघेवाण व्हायला लागली. आता मला अन्न पाहिजे आहे आणि कपडे दुसरा तयार करतोय तर मी अन्नाच्या बदल्यामध्ये कपडे, म्हणजे आता त्यांची कामांची वाटणी व्यवस्थित झाली. त्यांच्यामध्ये भांडणं झाले का? नाही, त्यांचे फंक्शन्स, त्यांच्या कामाची वाटणी ही व्यवस्थित व्हायला लागली, बरोबर. मग अशा प्रकारे कामाचं डिवायडेशन आपण सोसायटीमध्ये झालेलं बघतो. आता इथे काय आहे, व्हेरियस एलिमेंट्स इन सोसायटी. आता सोसायटीमध्ये वेगवेगळे घटक कोणते आहेत, तर आपल्याला माहिती आहे की कुटुंब आहे, बरोबर आहे. आपल्याला कोणते आहे, नेबर्स अँड फ्रेंड्स, म्हणजे आपले मित्र पण दिसतात. मग आपल्याला या ज्या आहे, शाळा आहे, स्वयंसंस्था आहे, बँक आहे, मग मंदिरं, मस्जिद वगैरे अशी संस्था आहे, मार्केट्स आहे, मग गेम्स आहे, हे सगळे काय आहे, समाजातील विविध घटक आहे, व्हेरियस एलिमेंट्स इन सोसायटी आपण बघतो. आपण इथे बघतो आहे इन्स्टिट्यूशन, म्हणजे कोणते कोणते इन्स्टिट्यूशन आहे. फॅमिली झाली, स्कूल झाले, कॉलेजेस, रिलिजियस ऑर्गनायझेशन्स आर रिकॉग्नाइज्ड ॲज सोशल इन्स्टिट्यूशन. यांना सोशल इन्स्टिट्यूशन का बरं म्हटलं गेलं, हे का बरं सोशल इन्स्टिट्यूशन म्हणून ओळखल्या गेले? कारण की देअर प्रायमरी फंक्शन्स इज फुलफिल अँड फंडामेंटल सोशल नीड्स ऑफ कम्युनिटी. म्हणजे त्यांची प्राथमिक गरज कोणती आहे, ती प्राथमिक आपली गरज कोणती पूर्ण करतं, की समाजाची जी गरज असते ती पूर्ण करणं. आणि त्याची शिकवण, त्यांची मूल्य आपल्याला कुठून मिळते, शाळामध्ये
शाळेमधून मिळते, आपल्या घरून काही संस्कार मिळतात, आपल्या कॉलेजेसमध्ये काही गोष्टी शिकवल्या जातात आणि इथूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. द प्रिन्सिपल रोल ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन इन्व्हॉल्व्स imparting positive values and providing emotional support to society as well as maintaining discipline within the society. मग आता मेन रोल काय आहे यांचा? सोशल जे इन्स्टिट्यूशन आहे त्यांचा मेन रोल काय आहे की ते आपल्या समाजामध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यूज म्हणजे सकारात्मक चांगले गुण प्रोव्हाइड करायचं आणि त्याच्यामुळे लोकांना सपोर्ट करायचा, त्यांना चांगली शिकवण द्यायची, चांगले मूल्य द्यायचे, चांगलं डिसिप्लिन लावायचं आणि हे सगळं कुठे शिकवलं जातं? शाळा कॉलेज इथे शिकवल्या जातं. आता एव्हरी इन्स्टिट्यूशनल इन सोसायटी possess द कॅपॅसिटी फॉर इंडिपेंडंट थिंकिंग. आता समाजामध्ये आपण म्हणतो की सगळे मिळून समाज बनतो. आता समाजामध्ये कुटुंब येते, आपले मित्र येतात, सगळे हे लोक मिळून काय होत असते? समाज बनत असतो. मग फॅमिली मेंबर्स, नेबर्स, रिलेटिव्ह, फ्रेंड्स अँड टीचर्स ऑल प्ले सिग्निफिकंट रोल इन डेव्हलपमेंट ऑफ द कॅपॅसिटी फॉर इंडिपेंडंट थिंकिंग. आता प्रत्येकाची जी विचार करण्याची क्षमता आहे, आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे विचार करतो, प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे विचार करतो, तर ही विचार करण्याची जी प्रोसेस आहे ती कुठून मिळते आपल्याला? ती मिळते समाजामधून. आता समाजाचे घटक कोणते आहे? आपले फॅमिली मेंबर्स आहे, आपले मित्र आहे, आपल्या आजूबाजूचे घटक आहे, आपले शाळा कॉलेजेस, इथून आपल्याला ज्या काही गोष्टी शिकायला मिळतात आणि तिथूनच आपली थिंकिंग प्रोसेस ही स्टार्ट होत असते. Similarly, every individual's personality and thoughts are continuously shaped and developed through radio, newspaper, television, broadcasting services, film, play, and internet, social organization, and religious institutions. म्हणजे आता आपला विचार, आपलं व्यक्तिमत्व, आपली वैचारिक जडणघडण हे बनण्यासाठी तर हे सगळे आपले मित्र परिवार, आपली फॅमिली, शाळा कॉलेज हे तर घटक असतातच, पण त्यासोबतच सोशल मीडियाचा सुद्धा इम्पॅक्ट आपल्यावर होतो, नाही का? तुम्ही रोज स्क्रोल करत राहता, जे बघता त्याचप्रमाणे तुम्ही विचार करू लागता, जे तुम्ही टीव्हीवर न्यूज ऐकता तीच तुम्ही बोलून दाखवता. म्हणजेच काय आहे? न्यूजपेपर झाले, इंटरनेट झालं, तुमचे मोबाईल झाले, सोशल मीडिया झालं, यांचा इम्पॅक्ट सुद्धा तुमच्या जडणघडणावर पडत असतो आणि हेच कुठून शिकतो आपण? हे आपल्या आजूबाजूच्या लोकांवरून शिकत असतो. मग आता आपण म्हटलं की प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी, प्रत्येक जण वेगळ्या दृष्टीने विचार करतो. मग त्याच्यातूनच काय होते की त्यांचे कौशल्य हे निर्माण होत असते, त्यांच्यामध्ये स्किल्स ह्या डेव्हलप होत असतात. मग जसं आपण पाहतो की एकाच गावात राहणारे, एकाच घरात राहणारे, किंवा आपण म्हणतो की जुळे, जेव्हा आपण एक्झाम्पल घ्या की जुळे भाऊ बहीण आहे, तर दोन जुळे आहेत, दिसायला सारखे आहेत पण दोघांचे स्वभाव वेगळे असतात, त्यांच्यामध्ये स्किल्स ह्या वेगवेगळ्या असतात. का बरं? कारण की त्यांच्या आजूबाजूचा परिसर, त्यांचे मित्रमैत्रिणी, त्यांचा सोशल मीडियाचा त्यांच्यावर पडणारा इम्पॅक्ट, या सगळ्यांमुळे त्यांचे स्किल्स हे वेगवेगळे डेव्हलप होताना बघतात. मग त्यांच्यामुळे काय होते? व्हेरायटी ऑफ आर्टिस्टिक टॅलेंट अँड स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप होतो. मग त्या टॅलेंट आणि स्किल्सवर स्टुडंट फ्रॉम व्हेरियस सेम स्कूल इव्हेंच्युअली गो ऑन द वर्क विविडली डिफरंट फील्ड्स इन अ फ्युचर. मग आता त्यांना जी स्किल्स येतात, ज्या नवीन नवीन गोष्टी त्या शिकतात, कुठून शिकतात? हे शाळा कॉलेज नेटवर्क इथून ते गोष्टी शिकतात आणि त्याच्याच वर आधारित ते स्किल्स डेव्हलप करतात आणि त्याच्याचमुळे त्यांचं काय होते की भविष्यामध्ये म्हणजे फ्युचरमध्ये ते त्यांचं एक करिअर गाईडलाईन म्हणून अडॉप्ट करत असतात. म्हणजे हे करिअर कुठून येते? म्हणजेच हे कुठून येते, त्याचा इम्पॅक्ट कुठून पडत असतो? सोसायटीवरून पडताना आपण बघत असतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, है ना? म्हणजे नवीन नवीन व्हिडिओज बनवायला मला सुद्धा इन्स्पिरेशन मिळणार आहे. आता या पार्ट 1 मधला सगळ्यात शेवटचा टॉपिक आपण बघणार आहोत, कारण की लेसन खूप मोठा असल्यामुळे आपण इथेच या पार्ट 1 ला थांबणार आहोत आणि नेक्स्ट पार्ट 1 मध्ये राहिलेला लेसन आपण कंप्लीट करूया.
मग काय दिलेलं आहे शेवटचं टॉपिक, द स्कूल अ व्हायटल सोशल इन्स्टिट्यूशन, म्हणजे एक महत्त्वाची ऑर्गनायझेशन आहे, एक महत्त्वाचं इन्स्टिट्यूशन आहे. मग काय आहे आता, इज अ फंडामेंटल सोशल इन्स्टिट्यूशन क्रिएटेड बाय सोसायटी इटसेल्फ, म्हणजे समाजानेच तयार केली. शाळा आपण म्हणतो की शाळा ही कोणी तयार केली, समाजानेच केली. मग आता शाळेमध्ये आपण काय करतो, एसेन्शियल व्हॅल्यूज म्हणजे आवश्यक जे गुण असतात, व्हॅल्यूज असतात, कॉन्सेप्ट असतात, म्हणजे जसं काही डिसिप्लिन आहे, म्हणजे नियम असतात, कोऑपरेशन म्हणजे एक दुसऱ्यांना मदत करणं, इंट्रोडक्शन ऑफ व्हेरियस सब्जेक्ट वेगवेगळ्या सब्जेक्टची माहिती जाणून घेणं आणि आपल्या ज्ञानामध्ये भर टाकणं, देन आपल्या टॅलेंटला कसं आपण वाव देणार आणि त्याच्यामुळेच आपलं फ्युचर कसं काय आपण सेक्युअर करू किंवा ब्राईट करू किंवा फ्युचरला एक वेगळी दिशा देऊ, हे सगळ्या घटक आपण कुठे शिकत असतो, स्कूलमध्ये शिकत असतो. आणि म्हणून स्कूल हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये आणि सोशल नीडमध्ये सुद्धा. तर मित्रांनो, आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया याच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत थँक्यू.